नमस्कार. हंगर केव्ज रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी मटर पनीर मसाला ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला बघूया मी रेसिपी कशा प्रकारे केली आहे. यासाठी सर्वप्रथम मी मसाला तयार करून घेणार आहे. 2 ते 3 कांदे बारीक कापून घेतलेले आहे आणि आता तेलामध्ये छानपैकी गुलाबी रंगावर शॅलो फ्राय करून घेणार आहे. यानंतर मी थोडे खोबऱ्याचे कापही यामध्ये तळून घेणार आहे. आता यात मी खडा मसाला टाकून घेतलेला आहे. यामध्ये थोडी लवंग, मिरी, दालचिनी आणि 2 ते 3 लाल मिरच्या चांगल्या परतवून घेणार आहे. मसाला चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये थोडे टमाटे आपण टाकून घेणार आहे. टमाटे टाकल्यानंतर परत एकदा आपण सर्व मिश्रण एकत्रितपणे परतवून घेणार आहोत. वरून थोडे गाजरही मी टाकून घेतलेले आहे. गाजर हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवे असल्यास ते टाका किंवा ते स्किपही करू शकतात. गाजर टाकल्यानंतर हे परत एकदा मी सर्व मिश्रण एकत्रितपणे चांगले परतवून घेतले आहे. हे मिश्रण मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे. यानंतर यात थोड्या 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, काही काजू आणि कोथिंबीर टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण सर्व चांगल्या पद्धतीने बारीक झालेलं आहे. यानंतर मी कढईमध्ये थोडे तेल टाकून बारीक कापलेले पनीर चांगल्या पद्धतीने तळून घेणार आहे. पनीर हे चांगले शॅलो फ्राय झालेले आहे. यानंतर भाजी करण्यासाठी मी गॅसवर दुसरी कढई ठेवलेली आहे. यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून बारीक केलेले वाटण टाकून घेऊ. हे वाटण मंद गॅसवर चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहोत. वरून यामध्ये मी थोडी दालचिनी, तेजपान आणि भाज्या टाकून घेतलेला आहे. यामुळे याला अजूनच सुंदर चव येते. दोन चमचे दही मी यामध्ये वरून टाकून घेतलेला आहे. दही टाकून सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहोत. वरून सर्व मसाले टाकून घेणार आहोत. यामध्ये काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, हळद आणि वरून थोडा पनीर मसालाही मी टाकून घेतलेला आहे. सर्व मसाले टाकल्यानंतर
मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। ग्रेव्हीला अजून टेस्ट येण्यासाठी मी थोडेसे क्रीम टाकून घेतलेलं आहे। या मसाल्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर आणि यानंतर वाटाणे टाकून व्यवस्थित भाजी परतवून घेणार आहोत। वरून यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत। वरून यामध्ये बटर टाकून भाजीवर 5 मिनिटे झाकण ठेवून आपण चांगल्या पद्धतीने शिजू देणार आहोत। अशा प्रकारे आपला मटर पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।